नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। मागील वर्षात उत्पादनात झालेली घट, मे महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका आणि घाईगडबडीत केलेली कांदा विक्री, राज्यात साठवणूक व्यवस्था नसल्यामुळे आगामी 2 महिन्यात राज्यात कांदा टंचाई निर्माण होईल, अशी शक्यता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे। देशात 2025-26 या वर्षात आतापर्यंत 327.40 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले असून त्यापैकी महाराष्ट्रात 151.10 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले आहे। 2024-25 मध्ये देशात 307.71 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते, तर महाराष्ट्रात 170.99 लाख मेट्रिक टन उत्पादनाची नोंद झाली होती। देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन महाराष्ट्रात होते। मात्र राज्यात पुरेशा प्रमाणात कांदा प्रक्रिया उद्योग आणि साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होतो। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने कांदा धोरण तयार करण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। ही समिती प्रक्रिया उद्योगाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यास करत आहे। पाशा पटेल म्हणाले, समितीच्या सदस्यांनी नवी दिल्लीत आझादपूर कांदा बाजाराची पाहणी केली। यावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। पुढील टप्प्यात गुजरातमधील कांदा प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतर पुढील 2 महिन्यात समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।